नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत विषय नागरिकशास्त्र पाठ पहिला आपले समाज जीवन भाग दुसरा। मागील भागामध्ये माणसाला समाजाची गरज का वाटली आणि माणसातील समाजशीलता या दोन मुद्द्यांना अनुसरून आपण विचार केलेला होता आणि त्याच्यातून कशा पद्धतीने माणसाने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विकास घडवून आणला स्वतःचा याच्याविषयी आपण माहिती घेतली। सोबतच आपल्याला समाजाची गरज का आहे याच्याविषयी आपण माहिती घेतली आणि समाजातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता होत असते किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला मिळत असतात याच्याविषयी सुद्धा आपण माहिती करून घेतलेली होती। आता आपण बघूयात पुढचा मुद्दा। तर सुरुवात करूयात, करून पहा। या ठिकाणी एक चौकट दिलेली बघा। सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा, म्हणजेच एक यादी तयार करा आणि त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ते शोधा। आता सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरत असतो। मग याच्याची एक लमसम यादी तयार करा जे आठवेल त्याची, आणि त्याच्यातल्या कोणत्याही 5 वस्तू घ्या आणि ह्या वस्तू आपल्यापर्यंत कशा पोहोचतात, म्हणजे त्यांचे तयार त्या कशा होतात, तिथून त्यांच्यासाठी कच्चा माल इथपासून तर त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचतात, कोणाच्या माध्यमातून पोहोचतात यांचा जरा एकदा मागोवा घ्या। म्हणजे आपल्याला कळेल की या वस्तू तयार करण्यासाठी किती लोकांचं हातभार लागलेला असतो, किती लोकांनी यासाठी काम केलेलं असतं याच्याविषयीची माहिती आपल्याला मिळायला मदत होईल। करून बघा। पुढे जाऊयात। आपला पुढचा मुद्दा आहे आपला विकास। आता आपल्याला आपला विकास घडवून आणायचा आहे। तर प्रत्येक माणसात निसर्गतः काही गुण असतात, काही क्षमता असतात। कारण विकास घडवून आणायचा असेल तर आपल्या अंग ज्या काही गुण आणि क्षमता असतात त्यांच्यामार्फतच तर विकास घडवून आणता येऊ शकतो। आणि हे गुण आणि क्षमता ज्या काही असतात त्या सुप्त अवस्थेमध्ये असतात, त्या दिसत नाहीत, पण निसर्गामध्ये त्या उपलब्ध असतात। आणि जेव्हा जेव्हा समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो त्यावेळेस आपल्याला जी संधी मिळते त्या संधीमुळे या क्षमतांचा, या गुणांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। त्याच्याशिवाय विकास होऊ शकत नाही। आणि कारण एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, मला हे येतं, याच्यासाठी त्या प्रसंग आपण कसं वागतो किंवा आपण त्या प्रसंगी कसं वागलो याच्यावरूनच आपल्याला ती गोष्ट येते किंवा येत नाही हे समजतं। आणि म्हणून समाजामध्ये अशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात। आपल्या जे काही अंगभूत गुण आहेत, क्षमता आहेत, त्यांच्या विकासाच्या संधी आपल्याला समाजामुळे मिळतात। परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेत असतो, पण ही भाषा आपल्याला काही जन्मतः अवगत नसते। बघा, लहान बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा ते काही लगेच बोलायला लागत नाही। मग ही भाषा आपण हळूहळू शिकत जातो। आपल्या आजूबाजूला जे बोलणारे लोक असतात ते लहान बाळ ते ऐकतं आणि ते शब्द त्याच्या कानावर पडत जातात, तो ते ऐकत जातो आणि मग त्या शब्दांचे अर्थ त्याला कळायला लागतात आणि ती त्याची भाषा बनत जाते। आपल्या घरामध्ये आपण जिथे राहतो, आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात यांची जी भाषा असते तीच भाषा आपली भाषा बनत जाते। मग ती झाली आपली घरची भाषा। त्याच्यानंतर जेव्हा आपण समाजामध्ये जातो, आपण शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत बोलू लागतो, तेव्हा ते जी भाषा बोलतात तीही भाषा आपल्याला परिचयाची होत जाते। कारण आपण आपल्या घरामध्ये समजा मराठी बोलत असाल, पण आपल्या जवळपास एखादं मारवाडी कुटुंब राहत असेल, त्यांची मारवाडी भाषा आहे। एखादं बंजारा कुटुंब राहत असेल, त्यांची बंजारा भाषा आहे। एखादे गुजर राहत असेल, त्यांची गुजर भाषा वेगळी आहे। मग त्याच्यामुळे समाजामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा या समाजातील लोकांची जी काही भाषा असते तिच्याशी सुद्धा आपला परिचय होत जातो। त्याचबरोबर आपण जेव्हा शाळेमध्ये जातो तर शाळेची वेगळी भाषा असते। निरनिराळ्या भाषा शाळेमध्ये आपल्याला शिकायला मिळत असतात। त्रिभाषा सूत्राचा स्वीकार आपण केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण आपली मातृभाषा शिकतो, आपली राष्ट्रीय भाषाही शिकतो
आणि जगाची भाषा म्हणून इंग्रजीचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे, तीही आपण शिकतो. त्याचबरोबर इतर अनेक परकीय भाषासुद्धा शाळेमध्ये शिकवल्या जातात, त्यांच्याशी सुद्धा आपला परिचय शाळेमध्ये झालेला दिसून येतो. तसेच आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते आणि ती तेव्हा विकसित होते जेव्हा तिला संधी उपलब्ध करून दिली जाते. समजा आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे की निबंधाचा एखादा विषय दिला तुम्हाला, तर वर्गामधील जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या सर्वांचे निबंध सारखेच असतील का? तर नाही, सर्वांचे निबंध सारखे येणार नाहीत. कारण प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाची भावनिकता वेगळी असते, विचारशक्ती वेगळी असते आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला समाजामुळे भेटत असतात. आपण ज्या स्तरातून येतो, ज्या परिस्थितीतून येतो, ज्या प्रसंगांना सामोरे जात असतो, त्याच्यातून आपली भावनिकता, आपली विचारशक्ती जी आहे ते विकसित होत जाते. आणि म्हणूनच विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला समाजामुळे मिळालेली दिसून येते. कारण समाजामध्ये या संधी आपल्याला उपलब्ध होतात आणि म्हणूनच आपण त्या व्यक्त होत जातो. त्याचबरोबर आपल्या कलागुणांचा विकाससुद्धा समाजामुळे झालेला आपल्याला दिसतो. अनेक गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती, राजकारणी या सर्वांना समाजाच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच त्यांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. एखादा चांगला गायक असेल, तो चांगलं गाणं म्हणतो, पण त्याला जर कोणी पाठिंबाच दिला नाही, त्याला कोणी प्रोत्साहनच दिलं नाही, त्याला कोणी मदतच केली नाही, तर त्याचा विकास होईल का? आणि म्हणून समाजाच्या पाठिंब्याची गरज असते, समाजाच्या प्रोत्साहनाची गरज असते. जेव्हा समाजाचं प्रोत्साहन भेटतं, समाजाचा पाठिंबा भेटतो, तेव्हा व्यक्ती यशाचे शिखरे गाठताना दिसून येतो. आणि म्हणूनच समाजाचं प्रोत्साहन खूप महत्त्वाचं असतं. तरच आपल्याला आपला विकास साधता येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आपला विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला समाजाची गरज आहे. समाजामध्ये आपल्या कलागुणांचा विकास होतो, आपल्या भावनिक क्षमतेचा विकास होतो, आपल्या मानसिक क्षमतांचा विकास होतो, आपले विचार करण्याची क्षमता जी आहे ती वाढते. आपल्या अंगी जे काही अनेक प्रकारचे गुण असतात, क्षमता असतात, ह्या गुणांचा आणि क्षमतांचा विकास व्हायला समाजामुळे मदत होत असते. मग समाजामुळे ह्या सर्व गोष्टी साध्य होतात. मग समाज म्हणजे तरी नेमका काय? तर समाजामध्ये जे काही सर्व स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले, मुली या सर्वांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. जेवढीही कुटुंब आहेत ते कुटुंबसुद्धा समाजाचाच घटक आहेत. कारण समाज या सर्वांचा मिळून बनतो, एकट्या दुकट्या व्यक्तीचा बनत नाही. समाजातील जे सर्व काही स्त्री, पुरुष, लहान थोर सर्वांचा समावेश होतो, कुटुंबाचा समावेश होतो. समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे गट असतात, संस्था असतात, संघटना असतात आणि या गट आणि संघटनांच्या परस्परांसोबत जो काही संबंध असतो, त्यांच्या परस्परांशी जो काही व्यवहार होतो, यांच्या देवाणघेवाणीमधून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून या लोकांच्या परस्पर संबंधांचा, त्यांच्या देवाणघेवाणीचा समावेशसुद्धा समाजामध्येच झालेला आपल्याला दिसून येतो. कारण ते लोक ज्या ठिकाणी, ज्या संस्थेमध्ये राहतात, ज्या गटात काम करतात, तो गट म्हणजे एक समाजच असतो. आणि म्हणूनच त्यांच्यातली देवाणघेवाणसुद्धा समाजाचा भाग म्हणून असते. पण समाज म्हणजे माणसांची गर्दी किंवा झुंड नाही. कारण आपण बघतो बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी गर्दी जमा होते, ती गर्दी म्हणजे समाज नसतो किंवा झुंड म्हणजे समाज नसतो. समाज म्हणजे काही समान उद्दिष्ट साधण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचा समाज निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. कारण समाजामध्ये काहीतरी उद्दिष्ट असावे लागतात आणि या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समाजातील लोक एकत्र आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच हे जे काही समाज आहे, हा समाज समान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी निर्माण झालेला दिसून येतो. मग आपल्या गरजा कोणत्या किंवा समाजाच्या गरजा कोणत्या? तर बघा, आपण याच्याविषयी आता बघूयात. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता
या गरजा आपल्याला भागवण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था समाजात असावी लागते. या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. आपण मागे बघितलं की आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, सोबत शिक्षण, आरोग्य, ह्या आपल्या गरजा आहेत. सुरक्षितता ही आपली गरज आहे. मग ह्या गरजांची पूर्तता होण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था समाजामध्ये असावी लागते. समाजाचे दैनंदिन व्यवहार अशा व्यवस्थेशिवाय पार पडणं किंवा होणं शक्य नाही. आणि म्हणूनच समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या व्यवस्थांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. मग अशा कोणकोणत्या व्यवस्था समाजात काम करतात, तर इथे एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे बघा. आपली अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था निर्माण कराव्या लागतात. मग कोणकोणत्या, तर शेतीचे अवजार तयार करण्यासाठी कारखाने आलेत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका आल्यात, कारण त्याच्याशिवाय त्याला बियाणे, खते, रासायनिक जे काही कीटकनाशके आहेत ते विकत घेता येणार नाहीत. शेतीची कामं करता येणार नाहीत, मजुरी देता येणार नाही आणि म्हणून त्याला पैसा लागतो. मग तो कर्जाऊ काढण्यासाठी बँका आल्यात. मग त्यानंतर त्याचा उत्पादित जो काही माल आहे तो उत्पादित मालासाठी बाजारपेठ लागते. त्याच्याशिवाय त्याला त्याचा माल विकता येणार नाही, त्याच्याशिवाय त्याच्याकडे पैसा येणार नाही आणि तो पैसा तो परतफेड करणार नाही. ही सर्व एक प्रकारची साखळी आहे. ही साखळी म्हणजे एक व्यवस्था आहे. अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था समाजामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि या व्यवस्थांमुळे समाज स्थिर होतो. कारण जर या व्यवस्था जर नसल्यात तर समाजाचे दैनंदिन कार्य व्यवस्थितरित्या पार पडणार नाहीत. हे फक्त शेतीच्या संबंधात आपण बघितलं. त्याचबरोबर मग भाजीपाला आहे, त्याचबरोबर उद्योगधंदे आपल्याला सांगता येतील. उद्योगधंद्यांना कच्चा माल लागतो. तो कच्चा माल ज्या ठिकाणी उत्पादित होतो तिथून त्याची वाहतूक करून आणावी लागते. ती वाहतूक केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आली, ती निर्माण करावी लागते. ते तयार झालेला माल बाजारपेठेत पोचवावा लागतो. बाजारपेठेतला माल ग्राहकापर्यंत जातो. ह्या सर्व व्यवस्था समाजामध्ये काम करत असतात आणि या व्यवस्थांमधूनच आपलं सामाजिक जीवन हे स्थिर झालेलं दिसून येतं. आपला समाज हा स्थिर झालेला दिसून येतो आणि म्हणूनच या व्यवस्थांशिवाय आपले दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या व्यवस्थांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असलेली आपल्याला दिसून येते. इथं बघा एक चौकट आपल्यासमोर दिलेली आहे. अजून माहीत आहे का तुम्हाला? तर जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांना सारखाच दर्जा आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. आता लक्षात घ्या, आपण जन्मतः सर्व सारखे आहोत. कोणी उच्च नाही, नीच नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. सर्व सारखे आहेत आणि माणूस म्हणून सुद्धा सर्वांचा दर्जा सारखा आहे. कारण आपल्या कायद्यानेच ह्या गोष्टी सर्वांना दिलेल्या आहेत की कायद्यापुढे सर्वजण सारखे आहेत, समान आहेत. कायद्याची समानता आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणूनच सर्वांना समानतेची वागणूक दिलेली आपल्याला दिसून येते. आपण आपलं संविधान प्रतिज्ञा जी काही म्हणतो त्याच्यामध्ये दिलेलं आहेत या सर्व गोष्टी. आपण एकदा पुन्हा व्यवस्थित बघावं म्हणजे आपल्याला कळेल. आणि म्हणूनच संविधानाने आपल्याला संधीची समानता दिलेली आहे. प्रत्येकाला आपल्या विकासाची संधी मिळेल. ती त्याने कशी वापरावी हे ज्याचे त्याचे जो तो ठरवेल. संधी प्रत्येकाला सारखी आहे. शिक्षण असू द्या, क्षमता असू द्या किंवा कौशल्य असू द्या, यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. बघा, एखादा जर चांगला शिकला तर त्या शिक्षणाच्या बळावर त्याला चांगली नोकरी भेटू शकते. तो एखादा उद्योगधंदा टाकू शकतो आणि त्याच्या माध्यमातून तो त्याचा विकास घडवून आणू शकतो. एखाद्याकडे जर एखादी चांगली क्षमता असेल, एखादा चांगलं कौशल्य त्याच्याकडे असेल, समजा एखादा इलेक्ट्रिशियन आहे, त्याने स्वतःचा व्यवसाय टाकला, तर त्या आपल्या कौशल्याच्या आधारावर तो आपला स्वतःचा विकास घडवून आणू शकतो. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करू शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील.
आणि म्हणून विकासाची सर्वांना समान संधी आहे, त्याच्यासाठी शिक्षण आहे, क्षमता आहेत, कौशल्य आहेत, यांचा आपण वापर करायला शिकलं पाहिजे. जो या गोष्टींचा वापर योग्य पद्धतीने करेल त्याला विकासाच्या संधी मिळालेल्या आपल्याला दिसून येतील. अशा पद्धतीने आपला विकास जो काही आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. इथं आपला हा पाठ संपतो. आपल्या पुढच्या पाठामध्ये आपण भारतीय समाजातील विविधता कशा प्रकारची आहे, आपण जेव्हा म्हणतो की विविधतेत एकता आहे आपल्या देशात, तर याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या पाठामध्ये करून घेणार आहोत. या पाठाचा जो काही स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण व्यवस्थितरित्या सोडवा. पाठ वाचा, व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर स्वाध्याय व्यवस्थित सोडवा. आणि तरीसुद्धा आपल्याला काही मनामनात शंका असतील तर त्या आपल्या विषय शिक्षकांसोबत चर्चा करून सोडवून घ्या, त्यांचे समाधान करून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही उपक्रम दिलेले आहेत ते उपक्रमसुद्धा आपण व्यवस्थितरित्या करा. त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला मदत होईल. अशा पद्धतीने आपला हा पाठ या ठिकाणी संपतो. पुन्हा आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.